नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध स्थळ शेगाव गजानन महाराज मंदिरात। शेगावी पोहोचल्यानंतर आपल्याला येथे प्रशस्त असे ऑटोमेटेड वाहनतळ बघायला मिळते। पार्किंग शेजारीच असलेल्या या मार्गातून आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचण्याची सोय येथे केलेली आहे। मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिट्स लागतात। श्री गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज येणाऱ्या हजारो भाविकांच्या राहण्यासाठी संस्थानने 4 भक्तनिवास संकुल उभारले आहे। तसेच आनंदसागर येथे जाण्यासाठी इथे मोफत बस सुविधा देखील आपल्याला बघायला मिळते। अशा प्रकारे आपण मंदिर परिसरात पोहोचतो आणि आपल्याला विविध प्रकारचे दुकाने इथे बघायला मिळतात। शेगावी आल्यानंतर इथली कचोरी नक्कीच खाऊन बघा। शेगाव हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात वसलेले आहे। येथे पोहोचण्यासाठी रेल्वे हा सर्वात सोयीस्कर पर्याय आहे, कारण शेगाव हे मुंबई कोलकाता मार्गावरील प्रमुख स्थानक आहे। मंदिर परिसरात मोफत आणि अतिशय स्वच्छ मोठे असे चप्पल स्टँड आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे दर्शनासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे हे देखील दर्शवणारा डिजिटल फलक आपल्याला बघायला मिळतो। मंदिर 20व्या शतकात बांधले गेले आहे। मंदिराच्या स्थापनेपासून इथे हजारो चमत्कार घडल्याची लोकांची श्रद्धा आहे। मंदिराच्या स्थापत्यशैलीत मराठी संस्कृतीचा सुगंध आहे। मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते। रोज सकाळी 5 वाजेपासून रात्री 9 पर्यंत पूजा अर्चना विधिवत चालते। श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे। वरच्या बाजूला राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीची स्थापना आहे। दुपारच्या वेळी सर्व भक्तांना भोजन प्रसाद वाटतात। भोजनस्थळ देखील अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटके असून सेवेकरी प्रेमाने भक्तांना जेवायला वाढतात। आणि अशा प्रकारे आम्ही भोजन प्रसाद घेऊन आनंदसागर जायला निघालो। आनंद विहार आणि आनंदसागर विसावा हे दोन्ही जागा 500 मीटरच्या अंतरावर आहेत। आनंदसागर अतिशय सुंदर फिरण्याचे ठिकाण येथून पुढे 1 किलोमीटर आहे। दिवसीय
सहलीच्या शोधात असलेल्या कुटुंबांसाठी आनंद सागर हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे। आनंद सागर हे केवळ एक व्यावसायिक करमणूक पार्क नाही, तर ते आध्यात्मिक वारसा आणि भव्य हिंदू संस्कृतीवर आधारित आहे। पण सध्या इथे नूतनीकरण सुरू आहे। आधीचे आनंद सागर आणि आता पुढे नवीन होणारे आनंद सागर हे नक्कीच निसर्गरम्य आणि सुशोभनीय होणार आहे। सागरला भेट देताना दिसणाऱ्या पहिल्या गोष्टींपैकी एक म्हणजे तिचा प्राचीन आणि विशाल तलाव। श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टने शेगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील पाणीटंचाईचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यकतेनुसार बांधलेला हा जबरदस्त जलाशय आहे। शेगाव पासून 9 किमी अंतरावर असलेल्या मान नदीचे पाणी आनंद सागर तलावात नेऊन कृत्रिम तलाव तयार करण्यात आला। स्वामी विवेकानंद ध्यान केंद्र सर्वात अविश्वसनीय आहे। तसेच ध्यान केंद्र हे सर्वात प्रतिष्ठित ठिकाण आहे, जे आनंद सागरचा आध्यात्मिक आधार दर्शवते। आनंद केंद्रातील भेट ध्यान केंद्राच्या शांत वातावरणात ध्यान केल्याशिवाय अपूर्ण असेल। मंडळी, आज आपण शेगाव गजानन महाराज मंदिराचं दर्शन घेतलं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा। शेगावला भेट द्या आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद घ्या।